नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतवरच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमामध्ये ऐकूया ॲडव्होकेट मिलिंद चिंधडे लिखित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा या पुस्तक अभिवाचनाचा भाग 11वा. अभिवाचक जयंत ठोंबरे. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत कार्यतत्पर संघ स्वयंसेवक जयंत मनोहर कुलकर्णी, शिक्षण आणि सहकार क्षेत्रातले संघ स्वयंसेवक शरद जाधव आणि हिमालयाच्या उंचीचा कामगार नेता दत्तोपंत ठेंगडी यांच्याविषयी. आता ऐकूया कार्यतत्पर संघ स्वयंसेवक जयंत मनोहर कुलकर्णी यांच्याविषयी. श्री जयंत मनोहर कुलकर्णी यांचे आणि आमचे कौटुंबिक स्नेहबंध आहेत. श्री जयंतराव यांचे वडील आम्ही राहतो त्या सोसायटीचे बिल्डर आणि प्रमोटर होते. श्री जयंतरावांचे भाऊ अरविंद कुलकर्णी यांच्याकडून आम्ही हा राहतो तो फ्लॅट विकत घेतला. सगळी कुलकर्णी मंडळी व्यवहाराला अतिशय चोख होती आणि आहेत. आप्पासाहेबांचा हा गुण दोन्ही मुलांनी घेतलाय. कुलकर्णी कुटुंबियांचे मेन रोडला असलेले श्रीराम मेडिकल स्टोअर हे अतिशय जुने दुकान. हे सगळेच कुलकर्णी कुटुंबीय, त्यातील सगळ्या महिलांसकट उद्योगप्रिय होते आणि आहेत. कुटुंबातील प्रत्येक जण व्यवसायातील आपला वाटा उचलतो आणि तसं असल्यानं कुटुंबाची सर्वार्थाने प्रगती झाली नसेल तरच नवल. व्यवसाय उद्योग अतिशय चोखपणे करत असतानाच या कुटुंबानं त्यांची सामाजिक जाणीवसुद्धा विसरलेली नाही. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एका शाळेला मोठी देणगी दिली. तसंच जो कार्यक्रम झाला त्या लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेला मोठी देणगी दिली. त्याची ही 2 उदाहरणं. देणगी पैशाच्या रूपाने देऊनच फक्त ते थांबले नाहीत, तर त्या संस्थांना देखील कृतिशील मदत करण्याचं काम आता खास करून जयंतराव करत असतात. जयंतरावांचं काही शिक्षण पुण्यात झालं. त्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि त्यांचा संबंध आला. संघाकडून राष्ट्रभक्ती आणि वक्तशीरपणा याचा वारसा जयंतरावांकडे आला. आपल्या संबंधात आलेल्या व्यक्तीशी संबंध दृढ करणे आणखीन एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. कोरोना काळात माझे स्वाक्षरीचे जग हे पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. तो कार्यक्रम कोरोनामुळे घरगुती होता. त्याला जयंतराव प्रमुख पाहुणे होते. त्यांचा भाषण करणे हा काही स्वभाव नाही. त्या कार्यक्रमातही त्यांनी मला आशीर्वाद दिले, शुभेच्छा दिल्या. बाते कम काम जादा हा त्यांचा मूलमंत्र. त्यावेळी कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी माझी 5 पुस्तकं विकत घेतली आणि शाळेच्या संबंधित व्यक्तींना ती भेट दिली. जयंतराव वाचनप्रेमी आहेत. माझी प्रकाशित झालेली सगळी पुस्तकं त्यांनी आग्रहपूर्वक विकत घेतली. जानेवारी महिन्यात मूशम औरंगाबादकर हॉलमध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हे पुस्तक प्रकाशित झालं. त्या कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित होते. आप्पासाहेबांनी वयाची 100 पार केली. तो कार्यक्रम जयंतरावांनी आग्रहपूर्वक केला. त्यावेळी आप्पासाहेबांवरचं पुस्तक देखील प्रकाशित करण्यात आलं. माझ्याकडे काम असेल तेव्हा आधी फोन करणार आणि मग ठरलेल्या वेळी येणार, हे त्यांचं वैशिष्ट्य. अशा व्यक्ती या काळात दुर्मिळच. आता ऐकूया शिक्षण आणि सहकार क्षेत्रातले संघ स्वयंसेवक शरद जाधव यांच्याविषयी. माझा आणि शरद जाधव यांचा फार जुना परिचय. काही वेळेला एखाद्या संस्थेमध्ये काम करत असताना 2 जणांच्या संस्था विकासाच्या कल्पना या भिन्न असतात आणि त्यामुळे मतभेदही होतात. मतभेद होणं ठीक आहे, पण मनभेद होता कामा नये. मतभेद होणं हे जिवंतपणाचं आणि लोकशाहीचं लक्षण आहे. असे मतभेद एका संस्थेमध्ये आमच्यामध्येही एकदा झाले होते. शरद म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कट्टर स्वयंसेवक. नोकरी नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी म्हणून केली. पण ती करत असताना शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचं कामही मन लावून केलं. लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थांचं अनेक वर्ष त्यांनी काम केलं. विशेष म्हणजे सहकारामध्ये रुची आहे. नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेचे तज्ज्ञ संचालक म्हणून काम केलेलं आहे. सहकार भारतीचे आजही ते काम करतायत. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य महाविद्यालय नाशिक रोड, मोहिनी देवी रुंगठा प्राथमिक विद्यालय शालेय समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलंय.
आताही नुकताच उल्लेख केलेल्या या सर्व उपक्रमात त्यांचा आजही सहभाग आहेच. शरदच्या मला माहिती असलेल्या संस्थांचा उल्लेख केलाय. खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ही एक संस्था असते. स्वतः संस्कृतप्रेमी आणि उत्तम लेखक आहेत. त्यांनी भरपूर लिखाण करावं. आवर्जून घरी येऊन माझं स्वाक्षरीचे जग हे पुस्तक विकत घेतलं. आग्रहपूर्वक पैसे दिले. संघ स्वयंसेवकाच्या सुखदुःखाला शरदराव नक्की जातात. संघाचे संस्कार तब्येत बरी नसली तरीही त्यावेळेला शरदरावांना स्वस्थ बसू देत नाहीत. आणि आता जाणून घेऊया हिमालयाच्या उंचीच्या कामगार नेत्याला, अर्थात दत्तोपंत ठेंगडी यांना. एक माणूस किती काम करू शकतो याचे माननीय दत्तोपंतजी हे एक आदर्श उदाहरण होते. 1942 साली ते संघाचे प्रचारक झाले. त्यांच्याकडे मजूर क्षेत्रात संघटना उभारणी करण्याची जबाबदारी आली. 1955 मध्ये त्यांनी भारतीय मजदूर संघाची स्थापना केली. भारतीय विचार, भारतीय संस्कृतीला सुसंगत कार्यक्रम आणि देशभक्तीला केलेलं आवाहन या आधारावर ही संघटना त्यांनी उभारली. देश के लिए करेंगे काम, काम का लेंगे पूरा दाम. तसेच राष्ट्राचे औद्योगिकीकरण, उद्योगाचे श्रमिकीकरण आणि श्रमिकांचे राष्ट्रीयकरण अशा मोजक्या शब्दात त्यांनी आपली कार्यपद्धती स्पष्ट केली होती. हे करून ते थांबले नाहीत, तर 1979 साली भारतीय किसान संघाची स्थापना केली. 1983 साली त्यांनी सामाजिक समरसता मंचाची स्थापना केली. 1991 साली सर्व पंथ समादर मंचाची स्थापना केली. 1991 मध्येच स्वदेशी जागरण मंचाची स्थापना केली. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सहकार भारती आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक सदस्य होते. त्यांचं शिक्षण BA LLB पर्यंत झालेलं होतं. म्हटलं असतं तर आर्वी येथे वडिलांची वकिली आरामात चालवता आली असती, पण संघाचे प्रचारक झाले. सर्वार्थाने राष्ट्र जीवन जगले. 1964 ते 1976 या काळात ते राज्यसभा सदस्य होते. एकंदर 35 हिंदी पुस्तकं, 10 इंग्रजी पुस्तकं आणि 5 मराठी पुस्तकं, अनेक पुस्तकांना प्रस्तावना त्यांनी लिहिल्या. 1980 साली त्यांची 60 वर्ष पुरी झाली. त्यावेळी डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांच्यावर लिहिलेल्या एका लेखात ही वॉज अ थिंकर इन हरी असं म्हटलं होतं. कारण आराम खुर्चीमध्ये बसून केवळ चिंतन करणाऱ्यांपैकी ते नव्हते. घाईगर्दीच्या आयुष्याचे धनी असलेले ते चिंतक होते. 14 ऑक्टोबर 2004 पुणे येथे त्यांचं जीवन संपलं. त्यापूर्वी त्यांनी डॉक्टर आंबेडकर यांचा जीवनग्रंथ पूर्ण केला होता. माझ्याकडे त्यांचे आपले बाबासाहेब हे छोटेखानी चरित्र आहे. अशा व्यक्तींच्या जीवनामुळे आणि विचारांमुळे सत्ता मिळाली हे सत्ताधाऱ्यांनी विसरून चालणार नाही. आजच्या काळातही त्यांचे स्मरण करणे आणि त्यांची शिकवणही महत्त्वाची आहे. श्रोतेहो, आत्ताच आपण ॲडव्होकेट मिलिंद चिंधडे लिखित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा या पुस्तक अभिवाचनाचा भाग 11 आपण ऐकलात. अभिवाचक होते जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.